रामकृष्ण हरी. आज फाल्गुन वद्य षष्ठी, नाथ षष्ठी, एकनाथ षष्ठी. आजच्याच तिथीला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे सद्गुरू श्री जनार्दन स्वामी यांचा जन्मदिवस. आजच्याच षष्ठी तिथीला सद्गुरू जनार्दन स्वामी यांना भगवान दत्तात्रेयांचं सगुण रूपात प्रत्यक्ष दर्शन झालं. याच तिथीला सद्गुरू जनार्दन स्वामींना भगवान दत्तात्रेयांचा उपदेश प्राप्त झाला. याच षष्ठीला शांतीब्रह्म एकनाथ महाराज व सद्गुरू जनार्दन स्वामींची भेट झाली व जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना याच षष्ठी तिथीला अनुग्रह दिला. याच षष्ठी तिथीला सद्गुरू जनार्दन स्वामींनी निजधामाला गमन केले. ज्यावेळेस जनार्दन स्वामींनी निजधामाला गमन केले त्यावेळेस शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हा आपल्या सद्गुरूंचा निजधाम गमनाचा उत्सव खूप उत्साहात साजरा केला व या उत्सवात हरिपंडित उद्धव इत्यादींना ते सांगत होते की ही षष्ठी तिथी खूप महत्त्वाची आहे. याच षष्ठी तिथीला भविष्यात एक अत्यंत महत्त्वाची घटना घडणार आहे. आता ते तुम्हाला भविष्यात कळेलच. आता हा उत्सव झाला, आता काळ लोटू लागला. आता नाथ महाराजांच्या मनात समाधी घेण्याचा विचार येऊ लागला व नाथ महाराजांनी ते समाधी तिथी पण निश्चित केली की मी ज्या तिथीला माझे सद्गुरू निजधामाला गेले त्याच तिथीला मी पण समाधी घेईन. कारण मी आणि माझे सद्गुरू वेगळे नाही आहेत, एका जनार्दनी. आमच्यात भेद नाही आहे, द्वैत नाही आहे, म्हणून मी पण याच तिथीला समाधी घेईन. आता एकनाथ महाराज समाधी घेणार हे हळूहळू लोकांना समजू लागले. लोकांच्या डोळ्यात अश्रू होते की आता इथून पुढे नाथांचं आम्हाला दर्शन प्राप्त होणार नाही. आता नाथ महाराजांनी षष्ठी तिथीला पैठणमध्ये वाळवंटात कीर्तन केले. कीर्तनात ते उभे राहिले व खूप सुंदर कीर्तन केले. सुंदर विठ्ठलाचा गजर केला, नामसंकीर्तन झाले. आता स्वर्गातून पुष्पवृष्टी होऊ लागली. सर्व देवी देवता आकाशात विमानात बसून हा भगवान महाविष्णूंच्या अवताराचा सुख सोहळा पाहत होते. सनकादिक महामुनी हे दृश्य पाहत होते की आता महाविष्णूंचा अवतार समाधीस्थ होणार. हे दृश्य ते पाहत होते. आता सर्वजण, तिथले सर्वजण निवासी नाथ महाराजांना एकटक पाहून घ्यायचे की आता इथून पुढे त्यांच्या मनात विचार यायचा की इथून पुढे नाथ महाराजांचं दर्शन अत्यंत दुर्लभ होईल. म्हणून सर्वजण नाथ महाराजांचं कीर्तन लक्षपूर्वक ऐकतायत, नाथ महाराजांचं दर्शन करतायत. कोणालाही देहगेहाची आठवण होत नाहीये. सर्वजणांचं मन आता एकाग्र झालेलं आहे व नाथ महाराज तर सर्व आसक्ती सगळं त्यांनी त्याग केलेला आहे व ते निजानंदात मग्न आहेत. आता नाथ महाराजांचं कीर्तन झालं, विठ्ठलाचं नामसंकीर्तन झालं व हे कीर्तन झाल्यावरती आपले गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी यांची नाथ महाराजांनी आरती केली व आरती झाल्यावर आता ते समाधीस्थ होणार होते. काही विद्वानांनी त्यांना प्रश्न विचारले की नाथ महाराज, आपण आता अवतार कार्य संपून समाधी घेत आहात, आता पुन्हा आपण अवतार कधी धारण कराल, आम्हाला आपले पुन्हा दर्शन कधी होईल? नाथ महाराज म्हणाले की ज्या ज्या वेळेस जैसे धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे यथास्थिती, तै आम्हा येणे संसार स्थिती. ज्या ज्या वेळेस अधर्म वाढेल, धर्माची वाट मोडतील, त्या त्या वेळेस आम्हाला अवतार धारण करून यावं लागेल. बघा, भगवान श्रीकृष्ण पण गीतेत सांगतात
यदा यदा हि धर्मस्य अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आता नाथ महाराज आपलं अवतार कार्य संपवून समाधी घेणार आहेत. संत सज्जन भाविक जन यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण हे अश्रू आनंद अश्रू आहेत. आता नाथ महाराजांना सर्वजण नमन करत आहेत व आता सर्वजण नाथ महाराज आता समाधी घेणार आहेत. सद्भक्त आता नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली. ती तिथी म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजेच नाथषष्ठी. या तिथीला भानुदासाच्या कुळात उत्पन्न झालेला महाविष्णूंचा अवतार समाधीस्थ झाला. नाथ महाराजांनी आपल्याला अगदी सोपा सरळ भक्ती मार्ग समजावून सांगितला. वेदात पुराणात पोथ्यांमध्ये असलेलं जे ज्ञान आहे, जे त्या पोथींमध्येच राहिलेलं ते ज्ञान अत्याधिक सुलभ करून जनसामान्यांना सांगितलं. परमार्थ काय असतो, परमार्थ कसा करावा, जीवनात कसं जगावं, गृहस्थाश्रमात कसं राहावं, हे सर्व आपल्याला नाथ महाराजांनी शिकवलं. हे सगळं नाथ महाराजांच्या कृपेने आपल्याला लक्षात आलं. नामाची महिमा काय हे नाथ महाराजांमुळे आपल्या लक्षात आलं. व संसारात राहून पण कशातही न अडकता कशा प्रकारे भगवंताची प्राप्ती आपण करू शकतो हे नाथ महाराजांमुळे आपल्या लक्षात आलं. नाथ महाराजांनी कोणताही जातीभेद मानला नाही, वर्णभेद मानला नाही, कोणताही भेद मानला नाही व सर्वसामान्यांना सोपा भक्ती मार्ग शिकवला. नाथ महाराजांच्या चरणी अनंत वेळा प्रणाम व नाथ महाराजांच्या चरणी आपण हेच प्रार्थना करूया की तुम्ही शिकवलेल्या सोपा भक्ती मार्गाद्वारे आम्हाला तो सोप्या भक्ती मार्गाद्वारे भगवंताची प्राप्ती व्हावी व त्याच सोप्या भक्ती मार्गाद्वारे ह्या जन्माचं सार्थक व्हावं. बोला शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथजी महाराज की जय.